नीट पाठोपाठ उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर हा फुटल्याची माहिती समोर। पेपर फुटल्यानं उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द। ठाण्यामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर। टीईटी पेपर फुटीवरून अंबादास दानवे आक्रमक झाले। तर टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये सरकारचा सहभाग असेल, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। सभागृहामध्ये उद्या मुद्दा मांडणार अंबादास दानवे यांची माहिती। हा गद्दार जिथे दिसेल त्याला तिथे जाब विचारा। शिवसेनेनं निवडून दिलं, तू गद्दारी का केली? यवतमाळच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा संजय देशमुखांवर निशाणा। संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली। उद्धव ठाकरे यांनी देशमुखांची क्लिप ऐकवली। पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे। आमदारांना 50 कोटी दिले, मग खासदारांना किती दिले असतील? यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी असा उल्लेख। हिंगोली शहरातील महावीर भवनामध्ये संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सभास्थळी डॉग स्क्वॉडकडून पाहणी। यवतमाळ बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारा जिल्हा। यवतमाळच्या मातीमध्ये पुन्हा गद्दारांची कीड लागणार नाही, असे लोक निवडून देऊ। यवतमाळमधील यावेळेस सभेतून संजय राऊतांचा फुटीर खासदारांवरती हल्लाबोल। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघासाठी शिंदेंकडून निधी मंजूर। विविध नगर परिषदांना 9 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर। खासदार संजय देशमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताच निधी मंजूर। विकास निधीसाठी पक्षांतर हे फक्त ढोंग आहे। गद्दार खासदारांना आता जनतेने धडा शिकवला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। फुटीर खासदाराच्या तोंडाला जो कोणी काळं फासेल त्यांना 50,000चं बक्षीस देणार। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्याकडून बक्षीस जाहीर। मी ज्याचं काम केलंय त्याच्या तोंडाला काळं फासेल त्याला बक्षीस देणार। संदेश देशमुख यांची यावेळेस प्रतिक्रिया। आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी आहे। विमानामध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या प्रवासावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय बैठक झाली। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकत्रित प्रवासावरती उद्धव ठाकरे यांची मिश्किल टिप्पणी। ठाकरे फडणवीसांचा एकाच विमानानं प्रवास हा योगायोग आहे। आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। फुटीर खासदारांचा निर्णय जनतेला आवडलेला नाही। 6 खासदारांना निवडून आणण्यात ठाकरेंचा मोठा वाटा। रोहित पवारांची प्रतिक्रिया। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही। शिंदे फडणवीसांचा हस्तांदोलनाचा फोटो सामंतांकडून शेअर। ठाकरे फडणवीसांच्या विमानानं एकत्रित प्रवासानंतर मंत्री उदय सामंत यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। ऑपरेशन टायगर 3 हे निश्चितपणे होईल। ऑपरेशन टायगर 3 हे गुप्तपणे होणार। राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरती शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन बाजार आहे। ऑपरेशन बाजारसाठी शिंदेंना दिल्लीतून ताकद दिली गेली आहे। रोहित पवारांची टीका। तर महाराष्ट्र भाजपचा ऑपरेशन बाजारमध्ये सहभाग नव्हता, रोहित पवारांचा दावा। मला दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची गरज नाहीये, मला बदनाम करण्याचं ठरवलंय का? उदय सामंतांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवरती वडेट्टीवारांचं वक्तव्य। नवनीत राणा नौटंकी करत असल्यानं जनतेने त्यांना नाकारलं। रवी राणांच्या टीकेला खासदार बळवंत वानखेडेंचं प्रत्युत्तर। बळवंत वानखेडे यांची ओळख ही नवनीत राणा यांचा पराभव करून आलेले खासदार अशी टीका रवी राणा यांनी केली होती। मंत्री संजय राठोड यांच्यावरती विमुक्त आणि भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी। शिंदेंकडून संजय राठोड यांचा बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते असा उल्लेखही करण्यात आलेला होता। नैसर्गिक आपत्ती समोर हार मानायची नाही। संकट काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड केली जाणार नाही। एल निनोच्या संकटावरती एकजुटीने मात करू, शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लेख। धाराशिवमध्ये मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे बॅनर्स। मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे। सौरव सोनवणे चौकशीसाठी केजमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पनवेलमध्ये आईनं चिमुकलीला लाथ मारल्याचं प्रकरण।
आणि या प्रकरणाची पोलिसांकडून दखल. प्रकरण बाल कल्याण समितीकडे वर्ग. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी या आईला उठाबशा काढायला लावलेल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती. बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खाननं निर्णय घेतल्याची माहिती आहे. चिंबई परिसरात सलमान खान स्वतःचा फ्लॉट घेऊन समुद्रकिनारी 6 मजली घर बांधणार असल्याची माहिती आहे. पत्रकारांना शिवीगाळ धमकी केल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल करा. माजलगाव पत्रकार संघाची मागणी. माजलगाव पोलिसांना यावेळेस मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे. नंदुरबारच्या वापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेचा एल्गार. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन. जालना जिल्ह्यातील विविध भागात मागील 2 दिवसात पावसाची हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यानं बदनापूर तालुक्यामध्ये कपाशी लागवडीला वेग आलेला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पावसाला सुरुवात. तर पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे. पुरेशा पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने हळदीचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करतायत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची धडपड अद्यापही सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यातील 5 प्रकल्पांमधील 7% पाणीसाठा वाढलाय. रावेर तालुक्यातील मंगरुळ धरण पहिल्याच पावसामध्ये तुडुंब भरलेलं आहे. शिंदखेडा तालुक्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये समाधानकारक पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये चांगला पाऊस झालाय. शेतकऱ्यांच्या आशा त्यामुळे पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहे.